नमस्कार. रोहीज किचनमध्ये परत एक मी नवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. ती आहे शेवग्याची शेंगांची भाजी. खूप सुंदर टेस्टी शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी बनवायची त्याच्यासाठीचा व्हिडिओ बघायला तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कशी बनवते आणि जरा वेगळ्या पद्धतीने बनवले त्यामुळे नक्की मला सांगा कशी वाटते तुम्हाला ती ही शेवग्याच्या शेंगांची भाजी. करूया सुरुवात आता. इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेवग्याची शेंग घेताना नेहमी ना अशी एकदम जाडसर घ्यायची नाहीत. मग त्याच्यामधल्या बिया असतात ते जाड्या असतात आणि त्याची चव आहे ना जराशी कडवट लागते. आणि एकदम बारीक पण घ्यायच्या नाहीत की असे सुकलेल्या असतात आतमध्ये. त्यामुळे अशा मध्यम आपल्या अंगठ्याच्या आकाराच्या घ्यायच्या आणि अशा पद्धतीने त्या सोलून आपण त्याचे एवढ्या साईजमध्ये तुकडे करून घ्यायचे. तुम्हाला ह्याच्याहून छोटे करायचे असतील तर केलेत तरीसुद्धा चालतील, पण साधारण हे अशा पद्धतीने सोलायचे. जास्त सोलायचे नाही आहेत, नाहीतर मग शिजल्यानंतर अगदीच त्याचा एकदम असा लगदा तयार होतो. त्याच्यामुळे साल काढताना हे थोडंसं तसं साल काढायचं. अशा पद्धतीने मी बाकी सगळ्या शेंगा आधी सोलून घेते. स्वच्छ धुवून पुसून मस्तपैकी अगदी त्या व्यवस्थित अशा आपण ह्या सोलून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी सगळ्या सोलून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला पहिल्यांदा त्या थोड्या उकडून घ्यायच्या आहेत, म्हणजे अगदी एकदम शिजवायच्या नाही आहेत. इथे साधारण मी 2 कप पाणी पहिलं घेतलेलं आहे. 2 कप पाणी घेऊन त्या सगळ्या शेंगा मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. शेंगा बुडतील असं आपल्याला पाणी घ्यायचं आहे, कारण का हे पाणी आपल्याला नंतर वापरायचं आहे. जेव्हा कारण का आपण शिजवू तेव्हा त्याचा अर्क पण त्याच्यामध्ये उतरेल. त्याच्यामुळे आपल्याला ह्या शेंगा वापरायच्या आहेत, हे पाणी वापरायचं आहे. त्याच्यामध्ये त्या शेंगांचा पूर्ण असं बुडतील एवढं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. आधी मी 2 कप टाकलं होतं, आता मी अजून 1 कप टाकलं. टोटल 3 कप पाणी मी इथे टाकलेलं आहे, जेणेकरून शेंगा आपल्या पूर्ण व्यवस्थित बुडतील. थोडंसं मीठ टाकायचं आणि एक 10 मिनटासाठी आपल्याला ते शिजवून घ्यायचे. असं अर्धभर शिजवायचं, कारण पुढे आपल्याला रसभाजी करायची, त्याच्यात पण त्या शिजणार आहेत. आधीच भरपूर शिजवल्या तर अगदीच ते एकदमच त्याचा लगदा होईल, म्हणून आपण अर्ध्या शिजवून घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण शिजवून घेतलेले आहेत. आता हे सगळं पाणी आणि ह्या शेंगा आपण एका भांड्यात काढून घेऊया. आपण बाकीची तयारी करेपर्यंत ह्या त्यात गरम पाण्यात तशाच ठेवून द्यायच्या, म्हणजे त्याची शिजण्याची प्रोसेस ही कंटिन्यू राहील. त्यामुळे हे सगळं आपण पाणी आणि शेंगा आधी साईडला काढून ठेवूया. आता एका भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतले. त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरा, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घेतली. ते छानपैकी तडतडलं की आपण त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून टाकून घेऊया. सगळं व्यवस्थित असं तेलावरती परतवून घेऊया आपण. खूप सोपी, सिंपल, मस्त, टेस्टी अशी रेसिपी आहे. त्यामुळे अजिबात स्किप न करता व्यवस्थित बघा आणि मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. की कांद्याला आत्ताच मीठ टाकलं की कसं कांदा पण लवकर शिजतो. आणि 1 टीस्पून मिरची, आलं, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे. अगदी जास्त नाही टाकायची, अगदी 1 टीस्पूनच टाकलेली आहे ती, छोटा चमचा 1. आणि हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून झाकण ठेवून एक 10 मिनटासाठी छानपैकी आपण आपला कांदा हा शिजवून घ्यायचा आहे. कांदा अगदी एकदम मस्तपैकी असं मऊसूत झाला पाहिजे. कांदा आपला शिजलेला आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. आपला कांदा छानपैकी झालेला आहे, असं मऊ अगदी एकदम. परत एकदा छानपैकी तो असा आपण परतवून घेऊया. आपल्या शेंगा तिथपर्यंत पाण्यातच आपण व्यवस्थित अशा ठेवलेल्या आहेत. गरम पाण्यातच असल्यामुळे छानपैकी त्या आतल्यात शिजत आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये थोडे मसाले टाकायला घेऊया. 1/4 टीस्पून हळद टाकली आहे. इथे मी गोडा मसाला घेतला आहे. गोडा मसाला 2 टेबलस्पून घेतला आहे. जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो गोडा मसाला वापरलात ना तर ह्या भाजीला चव खूपच छान येते. आणि 1 टेबलस्पून मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे. असं आपण एवढे मसाले त्याच्यामध्ये टाकलेले, जास्त काही टाकायचं नाही आहे. सगळं मिक्स करायचं. आता मिक्स केल्यानंतर असं तुम्हाला मसाला शिजायला पाहिजे, थोडं कोरडा वाटत असेल तर आपण शेंगांचं जे पाणी आहे तेच पाणी आपण आता थोडं आधी टाकून घेऊया आणि मसाले शिजवून घेऊया. थोडंसं पाणी आधी त्यातलं घेऊया आपण. कारण का ह्या पाण्यामध्ये पूर्ण आपल्या शेंगांचा अर्कसुद्धा आलेला आहे. त्यामुळे आणि ह्या खूप पौष्टिक असतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी शेवग्याच्या शेंगा ह्या खाल्ल्याच पाहिजेत. खूप पौष्टिक असतात त्या. आता आपण हे पाणी टाकून थोडे मसाले आधी व्यवस्थित असे शिजवून घेतलेले आहेत.
आता ह्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक करून त्याची जी पावडर असते ती पावडर आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. 3 कोकम जरासा आंबटसरपणा येण्यासाठी टाकलेला आहे. 2 टेबलस्पून साखर टाकलेली आहे. साखर किंवा गूळ तुम्ही काही वापरू शकता. आता ॲक्च्युली माझ्याकडे गूळ संपला होता त्याच्यामुळे मी इथे तर साखर वापरलेली आहे. आणि हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याच्या कूटने आणि अशी गूळ आपण टाकलेला की इतकी सुंदर टेस्ट येते ना. आता आपण जे सगळं पाणी आणि ज्या शेंगा आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता अजून आपली भाजी छान होण्यासाठी, छान टेस्ट येण्यासाठी, छान टेक्स्चर येण्यासाठी आता अजून एक दुसरी गोष्ट करायची आहे. त्यामुळे ती नक्की बघा कशी करायची आहे ती. आता इथे मी घेतलेलं आहे बेसनाचं पीठ 2 टेबलस्पून. बेसन म्हणजे आपण चणा डाळीचं पीठ घेतलेलं असतं त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं साधारण 3/4 कप म्हणजे अर्धापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं. आपल्याला एकदम असं पातळसर त्याचा असा हा बॅटर तयार करायचा आहे. एकदम घट्ट करायचा नाही आहे. पातळसर असं सगळी बेसनची आपली गुठळी व्यवस्थित अशी जाऊन आपण त्याच्यामध्ये हा बॅटर आता ओतून घ्यायचा आहे आपल्या भाजीमध्ये. आणि हे टाकल्यानंतर आपण ते लगेच ढवळून घ्यायचं आहे. हे टाकून तुमची भाजी इतकी सुंदर लागते ना, खूप छान लागते. त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा ही अशी भाजी आणि मला कमेंट्स करून सांगा तुमची कशी तुम्हाला आवडली की नाही ती. आता आपण हे सगळं ढवळून घेऊया. आता ढवळल्यानंतर तुम्हाला कळेल की बेसन त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर पूर्ण भाजीचा कलर आपला चेंज झालेला आहे, टेक्स्चर थोडं चेंज झालेलं आहे, खूप छान असं दिसतंय. आता आपण त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं आपलं जे वाटण आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. कांदा खोबऱ्याचं वाटण कसं बनवायचं ते मी साधारण अर्धा कप घेतलेलं आहे आणि ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे की त्याने अजून आपल्या भाजीला चवही छान येते. आणि हे सगळं आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स केल्यानंतर तुम्हाला अजून जर पातळ पाहिजे असेल तरच पाणी टाका, नाहीतर शक्यतो एवढाच घट्टपणा खूप छान व्यवस्थित असं येतं. आणि मिठाचं प्रमाण कमी जास्त झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही आता इथे टाकून घेऊ शकता. आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करायचं आहे आणि एक 10 मिनटाची छान अशी आपण त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे की जेणेकरून सगळ्या गोष्टी अशा एकजीव झाल्या पाहिजेत. कारण का आपल्या शेंगा तर आधी शिजलेल्या आहेत. आता सगळं व्यवस्थित असं एकजीव झाल्यानंतर आपली शेवग्याच्या शेंगाची रसभाजी ही तयार झालेली आहे. रेसिपी आवडलीच तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, आवडत्या व्यक्तीला शेअर करा आणि रुहीस किचन 22 सबस्क्राईब करा. चला आता परत एका सुंदर नवीन व्हिडिओसोबत परत भेटूया. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा. थँक्यू.